ऊसाच्या शेतीला द्या नारळाची जोड, बांधावर करा नारळाची लागवड. कृषी विभागाची विशेष योजना, शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवण्याची संधी. हल्ली मोठ्या प्रमाणात ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. पण या ऊस लागवडीसोबतच शेतकऱ्यांना आहे त्या पाण्यामध्येच नारळ लागवड करून उत्पन्न घेण्याची संधी निर्माण झालेली आहे. तशी योजना कृषी खात्याने प्रायोगिक तत्वावर आणलेली आहे. ऊस तिथे बांधावर नारळ लागवड ही नवी कृषी योजना कृषी विभागाने सुरू केली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना एकाच जमीन 2 पिके घेता येतील, एकाच वेळी पाणी देता येईल. त्यातून पाणी व श्रमाची बचत होईल. दुहेरी उत्पन्नाचा मार्ग खुला होईल. शेतकऱ्याच्या उत्पन्नात भर पडेल. सध्या ही योजना प्रत्येक तालुक्यातील 2 गावात प्रायोगिक तत्वावर राबवली जाणार आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत 1 हेक्टर क्षेत्रातील बांधावर सरासरी 20 नारळाची रोपे लावली जाणार आहेत. योग्य अंतर पद्धतीने लागवड, खत पुरवठा आणि देखभाल केल्यास दर्जेदार उत्पादन मिळेल. नारळाची झाडे 3 ते 4 वर्षात फळ द्यायला सुरुवात करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक फायदा मिळेल. या योजनेचा प्रारंभिक टप्पा प्रत्येक तालुक्यातील 2 गावापासून सुरू होणार आहे. या गावांमध्ये सुमारे 100 शेतकऱ्यांच्या बांधावर नारळ लागवड केली जाणार आहे. या उपक्रमामुळे गावागावात एक वेगळे उदाहरण निर्माण होईल आणि इतर शेतकरीही या योजनेत सहभागी होतील असा उद्देश आहे. सामाजिक पद्धतीने पिकाची लागवड केल्यास उत्पादन वाढते, बाजार विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात माल उपलब्ध होतो आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. या तत्वाचा या योजनेत विचार झालेला आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते ऊस आणि नारळ पिकांना भरपूर पाणी लागते. त्यामुळे ऊसाच्या क्षेत्रात त्याची लागवड केल्यास पाण्याचे वेगळे नियोजन करावे लागणार नाही. नारळाच्या झाडामुळे जमिनीचे आर्द्रतापणा टिकून राहील आणि मातीची सुपीकता वाढेल. पाण्याचा कार्यक्षम वापर, दुहेरी उत्पन्न, रोजगार निर्मिती आणि टिकाऊ शेती या उद्दिष्टांचा समन्वय साधणारी ही योजना शेती अधिक नफ्याचे, पर्यावरणपूरक बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे मानले जात आहे. या योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालयात आणि ग्रामपंचायतमध्ये अर्ज करावा. अर्जासोबत जमिनीची कागदपत्रे, शेताचा नकाशा, आधार कार्ड, बँक खात्याची माहिती जोडावी लागेल. या योजनेसाठी पात्र शेतकऱ्याकडे जास्तीत जास्त 5 एकर शेती असावी. लहान व मध्यम शेतकरी या लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे. सीमित जमिनीवर जास्त उत्पादन घेण्याचे आणि अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची संधी या योजनेतून उपलब्ध होईल अशी आशा आहे. या योजनेचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा.